स्वातंत्र्याची पहाट होण्यापूर्वी राजापूरवासियांनी सहकाराचे महत्त्व ओळखलं होतं। त्यातून तत्कालीन समाज धोरणांनी एकत्र येत 1 ऑक्टोबर 1921 मध्ये राजापूर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून स्थापना करीत सहकाराची मुहूर्तमेढ रोवली। आजपर्यंतचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि व्यवस्थापन कर्मचारीवृंद यांच्या प्रयत्नांना सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांनी दिलेली समर्थ साथ यांच्यातून मजल दर मजल करीत बँकेने 100 वर्ष पूर्ण केली आहेत। वाढत्या स्पर्धेमध्ये यशस्वी वाटचाल करताना साऱ्यांचेच हित जोपासले आहे। एवढेच नव्हे तर आधुनिक बँकिंगचा अंगीकार करताना विविध पुरस्कारांवर यशाची मोहर उमटवली आहे। राजापूर अर्बन बँकेला कोकणातील एक यशस्वी बँक म्हणून ओळखले जाते। बँकेच्या 100व्या वार्षिक सभेच्या अनुषंगाने बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर, उपाध्यक्ष सुनील जाधव, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा धावता आढावा घेतला। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, संचालक संजय ओगले, हनीफ काजी, प्रसाद मोहरकर, विजय पाध्ये, अनिल कुमार करंगुटकर, अनामिका जाधव, राजेंद्र कुशे, ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अहिरे, OSD प्रसन्न मालपेकर, वरिष्ठ अधिकारी रमेश काळे, दिलीप देवटे आदी उपस्थित होते। उंच भरारी चला घेऊया, आपल्या बँकेला पुढे नेऊया। नमस्कार। 100व्या वार्षिक सभेच्या या पत्रकार सभेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राजापूर अर्बन बँकेच्या 100व्या वर्षाचा जो अहवाल आम्ही हे करतो आहे, या आर्थिक वर्षामध्ये बँकेने सभासदांचे जे भागभांडवल आहे ते 6,85,00,000 पर्यंत वाढ केलेली आहे। बँकेने यावर्षी 300 कोटीचा ठेवींचा टप्पा टार्गेट किंवा आपलं उद्दिष्ट ठेवलं होतं, तर यावर्षी बँकेने 64 कोटी ठेवी गोळा करत 308 कोटींचा टप्पा पार केलेला आहे। बँकेने एकूण 187 कर्ज वाटप करताना बँकेचा CD रेशो हा 60% ठेवण्यात आलेला आहे। बँकेची गुंतवणूक रिझर्व्ह बँकेच्या निकषाप्रमाणे 119 कोटीपर्यंत आपण केलेली आहे। ग्रॉस NPA कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा बँकिंग क्षेत्राला या थकबाकीचा NPAचा मोठा फटका बसलेला आहे, परंतु याच्यावर नियंत्रण करत बँकेने हा जो ग्रॉस NPA आहे हा 1.64 किंवा 1.64पर्यंत मर्यादित ठेवताना गेली 12 वर्ष आपण नेट NPA 0% ठेवलेला आहे। बँकेला निव्वळ नफा 2.5 कोटीचा झालेला असून प्रति कर्मचारी आपण 5,56,00,000 एवढा व्यवसाय आपण दाखवलेला आहे। भांडवल पर्याप्तता निधी CRAR ज्याला म्हटलं जातं तो 14% आपला ठेवलेला आहे आणि स्टँडर्ड प्रमाण त्याचं 9%च्या वर असणं गरजेचं आहे। हा आपल्या याच्यामध्ये वाढ होत आहे। अनेक वर्ष बँकेला स्टॅट्युटरी ऑडिटमध्ये A ग्रेड आपले मिळालेले आहे। त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या जे ध्येय धोरण आहे आणि निकष आहे त्याच्याप्रमाणे बँकेने 80%च्या वर हे प्रायोरिटी सेक्टरला कर्ज वाटप केलेलं आहे। बँकेने रिझर्व्ह बँकेने काही कायद्यामध्ये बदल केलेले आहेत, त्याप्रमाणे यावर्षी आपण बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केलेली आहे। बाहेरील 3 तज्ज्ञ व्यक्ती आणि तसेच बँकेतील 3 संचालकापैकी 3 तज्ज्ञ असे 6 जणांचं पॅनल या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये होईल। त्याचे नुकतेच बँकेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। दुर्बल घटकांसाठी बँकेने 82% हे कर्ज वाटप आपलं केलेलं आहे। मागील वर्षी रिझर्व्ह बँकेच्या बंधनामुळे सभासदांना लाभांश देता आला नव्हता, परंतु यावर्षी
बँकेने अंडरटेकिंग डे या शतक महोत्सवामध्ये 11% लाभांश आपण संचालक मंडळाने जनरल सभेपुढे शिफारस केलेली आहे. ही वार्षिक सभा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कारण सरकारने जे निर्बंध घातलेले आहे त्याप्रमाणे हे केले. तर या सभेमध्ये सभासदांना मी अशी विनंती करेन की त्यापूर्वी जर काही आपल्या त्याच्यावर बंधने येणार आहेत किंवा जी आपण फिजिकली जी आपण सभा घेत होतो त्यामुळे प्रश्न उत्तर विचारण्यामध्ये आपल्याला तसं बंधन नव्हतं, पण याच्या ऑनलाईनमध्ये थोडंसं बंधने येणार आहेत. पण याबाबत जर बँकेच्या या आर्थिक वर्षाबाबतची माहिती हवी असेल तर ती या सभेपूर्वी किंवा या सभेनंतर कधीही बँकिंग आवर्समध्ये जर येऊन हेड ऑफिसला येऊन जर आपल्याला माहिती हवी असल्यास ती आपल्याला नक्की मिळेल ही मी खात्री देतो. धन्यवाद. सायबर सुरक्षेच्या बाबतीत बँकेने नवीन सिम टेक्नॉलॉजी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये 24/7 बँकेचे IT डिपार्टमेंट आणि त्यांचे 5 कर्मचारी त्याच्यावर मॉनिटरिंग करत आहेत. आता या सिम टेक्नॉलॉजीबाबत सांगायचं म्हणजे तर याच्यामध्ये बँकेचे सगळे सर्व्हर, बँकेचे सगळे PC यांच्यामध्ये नियंत्रणाखाली येते. आणि उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एखादा PCमध्ये तो कर्मचारी काय त्याच्यावर हे करतो, एक्सटर्नल डिव्हाइस त्या ठिकाणी घेतलेला आहे का, पेनड्राईव्ह लावलेला आहे का, किंवा तो बंद न करता घरी गेलेला आहे का, हे सगळं नियंत्रण त्या ठिकाणी होईल. आणि त्यामुळे पुढे जे व्हायरस येतात किंवा पुढे येतात याच्यावर नियंत्रण आणण्याचा यासाठी प्रयत्न केला. याच्यानंतर बँकेने या सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत 7 ते 8 पॉलिसीज तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची जबाबदारी प्रत्येक कर्मचाऱ्यावर दिलेली आहे. याच्यामध्ये आणि बँकेने सायबर जे ऑडिट आहेत 3-4 प्रकारची जी ऑडिट त्याच्यामध्ये करावी लागतात. फॉरेन्सिक ऑडिट असेल, त्याच्यानंतर EDP ऑडिट असेल, सायबर ऑडिट असेल, अशा प्रकारचे ऑडिट्स बँकेने करून घेतलेले आहेत. बँकेचा जो पूर्ण डाटा आहे हा डाटा आपण क्लाउड शिफ्ट, आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे क्लाउडवर शिफ्ट केलेला आहे आणि यासाठी ESDS या कंपनीशी करार करून आपला सगळा डाटा त्यांच्यामध्ये सिक्युअर्ड करण्यात आला. त्यामुळे भविष्यामध्ये जे सायबरवरचे जे धोके आहेत हे आपण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अनेक पुरस्कारांची मानकरी असलेली सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची व आपुलकीची बँक. आपल्या बँकेच्या काही विशेष सुविधा जसे की कोर बँकिंग, ATM, RTGS, NEFT, टॅप बँकिंग इत्यादी. अर्थातच आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली आपल्या हक्काची बँक. शतक महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत शतक महोत्सवी ठेव व शतक महोत्सवी दाम दुप्पट ठेव. निव्वळ 1% प्रति महिना व्याजदरावर उपलब्ध आहे 2 लाखांपर्यंतचे सोने तारण कर्ज, तसेच 10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सोने तारण मुदत कर्ज. महिन्याला निव्वळ 0.88% व्याजदरावर गृह कर्ज उपलब्ध करून घरपण जपणारी बँक. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सुविधा देण्यासोबतच आम्ही घेऊन आलो आहोत पुनर्गुंतवणूक ठेव योजना. राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपल्याला देते आपल्या सर्व आधुनिक व्यवहारांच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी. कॅश क्रेडिट, वाहन तारण, गृहलक्ष्मी यासारख्या अनेक कर्ज सुविधा देणारी आपली बँक. तर आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या व आमच्या ह्या परिवारात सामील व्हा. सर्व ग्राहकांना व सभासदांना शतक महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बँकेच्या वतीनं स्वागत करतो.
कोविडचा काळ आता आपण संपत आला असं म्हणू, थोडी आशा निर्माण झालेली आहे. पण गेले 18 महिने 18 ते 20 सगळेच उद्योगधंदे, व्यापार उद्योग जे जे काय सार्वजनिक म्हणून होतं बाजार, ते सगळे बंद होते. आणि अशा परिस्थितीतही आपल्या कर्जदारांनी किंवा आपल्याशी जे रिलेटेड बँकिंग व्यवहार करतात त्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवून आपलं लोन फेडायची जी काय ताकद होती त्यानुसार परतफेडी आपल्याला ही करून दिली. आणि गेला वर्ष सोडा पण त्याच्यानंतरचा काळ म्हणजे 21-22, 20-21 हा काळ खरोखर कठीण अशासाठी होता की लॉकडाऊन तर झालेले आहे, उद्योगधंदे बंद आहेत, व्यापार उद्योग बंद आहेत आणि भयावह स्थिती अशी असताना सुद्धा बँकेने पुढे पाऊल टाकून घरोघरी सेवा देऊन जे काही संबंधित व्यवहार होते ते करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्याला सभासदांनी आणि सगळ्याच गोष्टींनी प्रतिसाद चांगला दिला. त्यामुळे रिकव्हरी हा दरवर्षी असतो. पण तुम्ही हा जर बघितला की ग्रॉस NPA गेल्या वर्षी 146 होता, तो 164 झाला. म्हणजे फार वाढ झालेली नाही NPA मध्ये. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की बँकेची स्थिती मजबूत आहे. थोडे रिकव्हरी करताना त्रास होतो पण ते आपण समजून कामं करत असतो. शेवटी व्यवहार आणि कायदा याची सांगड घालत आपण सहकारी बँक म्हणून काम करत असतो. तेव्हा कुठल्याही प्रकारे सभासदाचं किंवा कर्जदाराला फार नुकसान सोसावं लागू नाही अशा भूमिकेतनं बँकेची रिकव्हरी चालू आहे. आणि काही जणांना गेल्या वर्षी तर शासनाने किंवा RBIने डिक्लेअर केलं होतं की 6 महिने हप्ते तुम्ही भरलेत नाही तरी जातील, व्याज आणि हे तुम्ही नंतर भरू शकता. त्याच्यापुरती पाहिजे RBIने असं सर्क्युलर काढलं की तुम्ही ते रिकन्स्ट्रक्शन करा. यावर्षी आपल्याला मुभा मिळाली अर्बन बँकेला, ती 2 वर्ष पुढे मुदतवाढ दिली कर्जाची. जर ती 22-23 संपत असेल तर ती 25-26 पर्यंत तुम्हाला वाढवून मिळेल आणि ते कर्ज रिकन्स्ट्रक्ट करता येतं. अशी एक सुविधा RBIने संबंधित बँकांना दिल्यामुळे आपली जवळजवळ 60 खाती अशी रिकन्स्ट्रक्ट झाली. म्हणजे टोटल कर्जदारांपैकी 60 जणांनी त्याचा फायदा घेतला. याचं कारण की ते आटोक्याच्या बाहेरच होतं त्यांच्या, त्यामुळे ती रिकन्स्ट्रक्शन करायला लागली. तरी पण इतर जे सगळे कर्जदार सभासद आहेत त्यांनी आपापली देणी बँकेची जी काय होती ती नियमितपणे भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच्यात मला आनंद अशासाठी वाटतो की कुठेही याचा उगाच बाऊ न करता आपल्या परीने जेवढं बँकेचं लोन आपल्याला फेडता येईल जेणेकरून बोजा आपल्यावर वाढणार नाही याची काळजी घेणारे सभासद आपल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या बँकेला तरी आत्ता तरी किमान अशी झळ काही पोचलेली नाही. फार भविष्यात ती येऊ घातली याचं कारण काय, तेव्हापासून अजूनही लॉकडाऊन सुरू आहे, काही प्रमाणात शिथिल झाले पण म्हणावा तसा रिस्पॉन्स लोकांकडनं किंवा या व्यावसायिकांकडनं मिळत नाही. याचं कारण असं आहे की उद्योगधंदे बंद आहेत, माल वाहतूक करणं जिकिरीचं झालेलं आहे. हे सगळा काळ लक्षात घेतला तर येणाऱ्या आणखी 1-2 वर्ष हा थोडासा बँकेच्या दृष्टीने थोडासा भयानक असेल, भयावह असेल. थोडंसं आणखी जास्ती त्याच्यासाठी एफर्ट्स लावून आपल्याला ते काम करायला लागेल जेणेकरून आपली 100 वर्षाची बँक याच्यापुढे मार्गक्रमण करत असताना तिला कुठेतरी धक्का लागू नये. धक्का इन द सेन्स अशा स्वरूपात की NPA वाढले त्याचा आटोकाट प्रयत्न केला जाणार आहे अशी योजनाही आखलेल्या आहेत रिकव्हरी संदर्भात किंवा जनरल. दुसरी महत्त्वाची गोष्ट 100 वर्षाचा टप्पा हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद असा आहे. यापुढच्या थोड्या विजन माझ्या डोक्यातल्या जे आहेत ते तुम्हाला सांगून ठेवतो अशासाठी की आता इलेक्शन लागले त्याच्यामुळे हे आम्ही बोलणं बरोबर नाही. पण बँकेच्या एकंदर जनरल समोर असं आहे की आपल्या सहकारी बँकांना नवीन ब्रँच ओपनिंगला परमिशन नव्हती गेल्या वर्षभरापर्यंत. गेल्या वर्षी आपला डिव्हिडंड वाटायला RBIने बंदी केली होती पण यंदा विशेष परिपत्रक काढून त्यांनी बँकांना डिव्हिडंड देण्याला यावर्षीचा मुभा दिलेली आहे. त्याच्याप्रमाणे आपण यावर्षी 11% डिव्हिडंड सभासदांना देणार आहोत. त्याचं कारण 100वे वर्ष आहे. आपण गेली 10-12 वर्ष 10% देतो आहे. शताब्दी महोत्सव असल्यामुळे आपण तो 11% गेलेला आहे. तो एक सभासदांच्या कल्याणासाठी म्हणून आहे. दुसरी गोष्ट सभासद वाढीसाठी जेवढे प्रयत्न करायला हवे तेवढे होतातच आहेत. नजीकच्या काळात ATM ऑन व्हील अशी एक संकल्पना आमच्या नजरेसमोर आहे की लोकांना आज
या अजून हा काळ संपलेला नसल्या कारणाने लोकांना प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करायला थोडी अडचण आहे. काही जण येतात, काही नाही येत. पण अशा काही ठिकाणी बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी टॅप बँकिंग आपलं आहेच, पण ATMसाठी सुविधा जर आम्ही ही अशी फिरती ठेवली तर त्याचा फायदा अधिक गरजू लोकांना होऊ शकतो, अशी एक संकल्पना आहे. शाखांचं स्वतःच्या जागेत स्थलांतर करणं हा इश्यू गेली 2-3 वर्ष आमच्या नजरेत आहे, किंवा मनातही आहे. कोविडच्या काळात ह्या कुठल्या घटनेला होतं स्वरूप आलेलं नाही. याचं कारण असं होतं की हे सगळं शिथिल झालेलं नव्हतं आणि कोणी उत्सुक पण नव्हते नवीन ह्या ह्याच्यात पडणं. पण आता ती कार्यवाही सुरू झालेली आहे. बँकेतनं पेपरला आउट करून जागेसंबंधी प्रस्ताव मांडलेले आहेत आणि आपल्या सगळ्यात पहिल्या ज्या ब्रँच सुरू झाल्या, म्हणजे नाटक आहे ते पाचर असेल, तर ह्या बँकेसाठी जागांचे प्रस्ताव मागणी केलेली आहे. 2-4 जण येऊन भेटून गेलेले आहेत, प्रस्ताव सादर केलेले आहेत. जनरल मीटिंग झाल्यानंतर साधारण त्यांची आमची भेट ठरेल. या कोविडमुळे थोडंसं हे अंतर पडते, ते याचं कारण ते आहे की प्रत्यक्ष भेटणं हे जे महत्त्वाचं आहे, कारण हे कोणाकोणी किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणं चांगलं नाही. समोरासमोर माणसं असतील ती तर ते अधिक सुखावं, त्या दृष्टीने आमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आणि 2 आपल्या तालुक्यातली जी 2 गावं आहेत, भू आणि दुसरं एक हातिवलं, तिथे चांगला रिस्पॉन्स बँकेला मिळतो आत्ताच्या टॅप बँकिंगच्या सुविधेनुसार. तर तिथे एक्सटेन्शन काउंटर बँकेचे अधिकृत सुरू करण्याचे प्रस्ताव आम्ही विचाराधीन आहोत. सध्याच्या काळात आम्ही ते RBIला सादर करून त्याची परमिशन मिळवण्याचा प्रयत्न करू. तर तालुक्यातल्या लोकांना आपल्या जवळच्या ठिकाणी बँकेची सेवा उपलब्ध करण्याच्या हेतूनच आम्ही हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला यश नक्की येईल. येणारा काळ हा थोडासा संकटमय जरी वाटत असला नजरेसमोर, तरी तो असेलच असंही नाही. आपण चांगल्याची प्रार्थना करू की हा कोविड लवकरात लवकर संपावा आणि जेणेकरून आपली बँक, आपला परिसर, राजापूर शहर, तालुका, जिल्हा सुखसंपन्न होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरा एक विषय असा तुम्हाला सांगण्याचा की आपल्या राजापूर तालुक्यात प्रस्तावित जो रिफायनरी प्रकल्प आहे तो हो न हो त्याच्याशी आमचा बँक म्हणून संबंध नाही तसा रिलेटेड. पण बँक म्हणून आणखी विचार करत असताना आपला बँकेचा व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने असे उद्योगधंदे, तोच असं नाही, हे जे मोठे उद्योगधंदे आहेत ते इथे यावेत, आपल्या तालुक्यात यावेत, आपल्या जिल्ह्यात यावेत अशी आमची मनोधारणा असल्यामुळे तो रिफायनरी प्रकल्प इथेच तालुक्यात व्हावा अशी आमची इच्छा मनोमन सगळ्यांची होती, डायरेक्टर मंडळाची. आणि त्या दृष्टीने आम्ही बँकेने एक ठराव पण केलेला आहे की ती रिफायनरी झाली तर काय उपयोग होऊ शकतो बँकेला. आम्ही बँक म्हणून विचार करतो. जनरल हा विषय आणखी वेगळा, प्रत्येकाचं त्याच्यातनं संकट दूर होतील, भरभराट होईल, सगळ्यांची होईल. पण बँकेला फायदा काय, तर बँकेला डिपॉझिट मिळतील, नवीन कस्टमर मिळतील. हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून असे प्रकल्प यावेत अशा भूमिकेतनं आम्ही तो ठराव केलेला आहे. एक तुम्हाला माहिती नसेल तर ती गोष्ट सांगून ठेवतो. कारण आज जे वातावरण सुरू झालं आहे की रिफायनरी प्रकल्प व्हावा त्या दृष्टीने आम्ही त्यातली भूमिका आमची बँक म्हणून बजावली. कारण गेली 100 वर्ष जर आम्ही इथे अर्बन बँक म्हणून काम करते, नावारूपास आले, तर ती अधिक चांगली कशी होईल याचाच विचार आमच्या नजरेसमोर आहे, असतो आणि राहील. त्याच्यामुळे बँकेची भरभराट होईल, अन्य काही सुविधा निर्माण होतील आणि ह्याचा सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ होईल अशा भूमिकेतनं आम्ही ते केले. यश येईलच अशी मला गॅरंटी आहे. आता ह्याचा 30 सप्टेंबरला वर्ष आपलं 1 ऑक्टोबरला 101 मध्ये जातोय ना. हो. पण आता समारोपाचा एक मोठा कार्यक्रम करा. समारोपाचा कार्यक्रम करायचा विचाराधीन आहे, आम्ही त्याच्यावरच विचार करतोय. सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. सांस्कृतिक कार्यक्रम किमान आपल्या 75ला जसा 2 दिवस आपण कार्यक्रम केला होता, पण काहीतरी करणं अपेक्षित अशासाठी आहे की जे आज असंख्य आपले सभासद आहेत अर्बन बँकेचे, त्यांना कुठेतरी सामावून घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी बँक देणं लागते अशा भूमिकेतून आम्ही तो प्रयत्नशील आहोत. पण हे थोडी बंधनं आणखी शिथिल होतील अशी आशा करूया आणि लवकरच ते मावळे. आता आपण हा पिरियड वाढवून घ्या. पिरियडही आम्ही वाढवून घेतला आहे, साधारण मार्चपर्यंत पिरियड आपण करूया. म्हणजे केव्हा तरी हा कार्यक्रम निश्चित आपण सादर करू सभासदांसाठी. आणि अधिक कल्याणकारी काही योजना असतील तर तुम्ही सुचवा अशासाठी की जेणेकरून बँक दारोदारी जाईल. आता ती गेलेलीच आहे आपल्या तालुक्यात तरी,
पण जिल्हाभर जाईल, महाराष्ट्रभर जाईल. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं आनंदाची बातमी अशी की माझ्याशी काही वाहिन्यांनी संपर्क साधलेला आहे माझी मुलाखत घेण्यासाठी, बँकेची म्हणून, बँकेचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. तर असे माझे प्रयत्न चालू आहेत वैयक्तिक पातळीवर त्याच्यासाठी तो जे वाहिनीचे प्रमुख जे आहेत ते माझ्याशी निगडीत आहेत आणि त्यांची दोनदा पूर्ण चर्चा झाली. तर पुढच्या महिन्यात साधारण ते सगळं डिक्लेअर झाले तुम्ही. पण अशी एक मुलाखत वजा एक 20-25 मिनिटाची एखाद्या स्टुडिओ जाऊन आम्ही ती रेकॉर्ड करू आणि त्या वाहिनीवरनं ती प्रक्षेपित होईल. त्याची टेलिकास्ट तारीख वगैरे सगळं सांगू. पण असा एक प्रयत्न अशासाठी की आपण आता महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे, पण आपल्या तालुक्याशिवाय काय आपल्या जिल्ह्याशिवाय फार लोकांना अर्बन बँक म्हणजे काय माहीत नाही. अर्बन बँक इन द सेन्स अर्बन बँकेला 100 वर्ष झाली हेही काही लोकांना माहीत नाही. कारण आपले जलसंपदा मंत्री जेव्हा जयंतराव इथे आले होते बँकेला व्हिजिट करायला, तेव्हाही ते अचंबित झाले की कोकणसारख्या भागात 100 वर्ष जुनी झालेली बँक आणि इतकी चांगल्या प्रकारे कार्य करते. त्यांनाही माहिती नसते. नाही, तेच सांगतो की हे आपलीच तालुक्यातली माणसं काही ठिकाणी शहरात आहेत, त्यांनाही माहिती नाही राजापूर अर्बन बँक कशी आहे, काय आहे, कोणकोणती आहे. तर ही सगळी माहिती किमान देशभर तरी जाईल असं मी हे करतो. आणि ते तिथपर्यंत पोचली की ॲटोमॅटिक आपल्याला बँकेला म्हणतो एक प्लस पॉईंट होईल, जेणेकरून आपली सभासद संख्या वाढेल, आपली डिपॉझिट वाढतील आणि इतर लाभही त्यांना मिळू शकतात. अशा दृष्टीने ते इंटरव्ह्यू टाईप तो आहे, तो त्याच्या प्रयत्नात बँकेच्या वतीने मी आहे. लवकरच तुमच्याशी संधान बनवून ते तारीख डिक्लेअर वगैरे ते तुम्हाला माहिती देईल. आपण सगळेजण उत्साहात इथे आला, बँकेची माहिती शांतपणे ऐकून घेतली. येणारा काळ जरी कठीण असला तरी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. त्यामध्ये आर्थिक वर्षामध्ये काही शाखांच्या थकीत प्रमाणामध्ये थोडी वाढ झालेली दिसते. त्याचे नेमकं कारण काय? एक तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 वर्ष कोविड कालावधी होता. याच्यामध्ये शासनाच्या नियमानुसार आम्हाला जी कारवाई करावी लागते म्हणजे कायदेशीर कारवाई त्याला बद्धता आली होती. आणि थकबाकीचं असं आहे की जर ती तारीख उलटून गेली आणि 1 दिवस झाला तरी त्याला थकबाकी करण्यात येते. या सगळ्या गोष्टींचा परिणाम थोडी काही शाखांमध्ये ती थोडी थकबाकी हे केलेली आहे. परंतु या आर्थिक वर्षामध्ये त्याचं आपण नियोजन केलेले आहे आणि ती थकबाकी कमी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि फक्त 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे सायबर सुरक्षेसंदर्भात वेगळी अजून काय खबरदारी तुम्ही घेतली ती, आणि दुसरं नवीन जागा आत्ताच्या तुम्ही तुमच्या शाखा आहेत त्या तुमच्या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचं, चोरमालकीच्या जागेमध्ये करण्याचं तुमचं नियोजन आहे. त्या संदर्भात काय तरतूद किंवा कसं केलं नियोजन त्याचं एकदा. सायबर सुरक्षेच्या बाबतीत नवीन टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केलेली आहे, जी सीज नावाने ओळखली जाते. याच्यामध्ये जेवढे आपले PCs आहेत, जेवढे आपले सर्व्हर आहेत, हे सर्व्हर आपण 24/7 हे मॉनिटर करत असतो. आपले 5 कर्मचारी त्याच्यावर आपण काम करत ठेवलेलं आहे. सुट्टीच्या दिवशी त्याच्यावर आपण मॉनिटरिंग करत असतो. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर माझा PC आहे, या PCवर मी काय करतोय, एक्सटर्नल डिव्हाइस लावतोय, काही वेगळं काही करतोय, तर तिथे मॉनिटर होत असतं आणि त्या कर्मचाऱ्याला विचारलं असतं की कशासाठी तू हे नवीन हे करतोय. तर अशा प्रकारचं आपण मॉनिटरिंग याच्यामध्ये हे करतोय. ही टेक्नॉलॉजी आपण आणलेली आहे. मागच्याच वर्षी आपण सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून अशोक जाधव यांची आपण नेमणूक केलेलीच आहे. त्याच्यानंतर पॉलिसीज बनवल्या आहेत, कुठली गोष्ट कधी केली पाहिजे, कुणी केली पाहिजे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. याच्या जवळजवळ 7-8 पॉलिसीज आपण बनवलेल्या आहेत त्या सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर आपण देण्यात आलेली आहे. यासाठी आपण दुसरं ध्येय होतं की मागच्याच वर्षी आपण क्लाउड बेस्ड हे करतोय.
म्हणजे ESDS जी नाशिकची कंपनी आहे, जी मुंबईमध्ये त्याचं हे आहे, त्या ठिकाणी आपण आपला जो डेटा आहे तो त्या डेटा सेंटरमध्ये आपण सिक्युअर केलेला आहे. आणि दुसरा विषय जो हे होता की शाखा इमारतीच्या संबंधात जो जागेचा विषय होता, त्या ठिकाणी आपण काही मला वाटतं महिन्याभरापूर्वी आपण ती ॲड दिलेली आहे. 1-2 प्रस्तावही आपल्याकडे दिले आलेले आहेत. आपण वार्षिक सभेमध्ये विषय ठेवला आहे त्याच्या मंजुरीबाबत. लवकरच 1-2 शाखेमध्ये आपण अशा प्रकारची हे करतोय, जागा घेतोय. आणि दुसरा एक विषय मगाशी शिवलकर साहेबांनी हे केला आहे की ही जागा अपुरी पडते. हेड ऑफिससाठीही आपण थोडी जागा वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. सर, म्हणजे कोविडचा आपल्यावर काय इफेक्ट झालाय? म्हणजे तसं काय ऑल ओव्हर विचारतो मी, स्पेसिफिक शाखा नाही का, असा काय इफेक्ट झाला कोविडचा? हो, नक्कीच आहे. कोविडचा इफेक्ट होतोय. खरंच तर हे जे आपण वसुली करण्यासाठी याचा फार हे झालंय. दुसरं आपलं या वर्षात जर बघितलं तर डिपॉझिट, कर्ज, हे जे इतर वर्षामध्ये जे आपलं प्रोग्रेस होता, मग किती पर्सेंट आपल्याला तसं, म्हणजे आपण टक्केवारीनुसार आपल्याला म्हणजे तसं किती झाला इन जनरल कोविड इफेक्ट, असं माझं म्हणणं. म्हणजे कसं आहे म्हणजे कोविडमुळे हा. गेल्या वर्षीच्या किंवा त्याच्या पूर्वीच्या तुलनेत आपल्यावर तसा इफेक्ट जास्त झालेला नाहीये सर. म्हणजे आता जर 1.46 आपला ग्रॉस NPA होता, तो 1.64 झाला. काही पॉईंट मध्ये आपल्यावर हे झालेलं आहे. पण ओव्हरऑल जे बँकिंग आहे त्या बँकिंग मध्ये कोविडचा नक्की इफेक्ट झालेला आहे. वसुलीच्या बाबतीत आपल्यावर हे आले, मॉनिटरिंग लिमिटेशन आले. यावर्षी डिपॉझिटचं म्हणजे यावर्षी अजून थोडासा इफेक्ट याच्यावर जाणवेल. 100व्या वार्षिक सदन सभेमध्ये सर्व पत्रकार बंधूंचे मी बँकेचं CEO म्हणून स्वागत करतो. ओव्हरऑल सगळी माहिती आपल्याकडे बेस नोट आपण दिलेली आहे. म्हणजे या 100व्या वर्ष आपण साजरं करत असताना या बँकेचे जे भाग भांडवल आहे ते 6,85,00,000 इतके झालेले आहे. यावेळेला आपण 300 कोटीचं एक टार्गेट ठेवलं होतं बँकेचं डिपॉझिट. तर या वर्षामध्ये विक्रमी डिपॉझिट गोळा करत 64 कोटी जवळजवळ या वर्षामध्ये आपण हे बी गोळा केलेले आहेत. आणि 308 कोटीचा जो टप्पा आपण पार केलेला आहे. याचप्रमाणे 7% आपण PD रेशो राखत 187 कोटी जवळ हे आपण ॲडव्हान्सेस किंवा एकूण कर्ज वाटप केलेलं आहे. बँकेची गुंतवणूक ही रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार 119 कोटी 80 लाखाची आपण गुंतवणूक, सरकारी रोखे, बँकिंग जे डिपॉझिट यामध्ये आपण केलेली आहे. यावर्षी आपल्याला सर्व तरतुदी केल्यानंतर 2.5 कोटीचा हा निव्वळ नफा यावर्षी आपण दाखवत आहोत. मगाशी आपल्या पार्सेकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 वर्ष कोविडची असताना सुद्धा आपण आपला NPA हा 2%च्या वर, ग्रॉस NPAच्या बाबतीत होतो मी, ग्रॉस NPA हा 2%च्या वर जाऊ दिलेला आहे. तो 1.64% एवढा आपला ग्रॉस NPA आपण हे केला. नेट NPA गेली 12 वर्ष आपण 0% ठेवण्यात आलेला आहे. भांडवल पर्यंतचा निधी बँकेच्या लाईफमध्ये एक महत्त्वाचा असतो आणि ते 9%च्या वर ठेवणं आवश्यक असतो. तो आपण दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होते आणि तो 14%च्या वर आपला CRAR आहे. याही वर्षी आपल्याला स्टॅट्युटरी ऑडिटने अहवाल दिलेला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय हा 496 कोटी म्हणजे जवळजवळ 500 कोटीवर हा व्यवसाय गेलेला आहे. रिझर्व्ह बँकेचे जे काही बदल आहेत त्याप्रमाणे यावर्षी आपण मागच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण बोर्ड ऑफ मॅनेजमेंटसाठी AGMची मान्यता घेतली होती. त्यानुसार आपण सहकार खात्याकडे प्रस्ताव पाठवला होता, तो मंजूर होऊन आलाय आणि त्याप्रमाणे आपण बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नेमणूक केलेली आहे. आणि नुकतेच या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये सर्व संचालक मंडळाने
बँकेचे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सुतार साहेब यांना त्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटने चेअरमन म्हणून नेमण्यात आलेले आहे. बाकी आपल्या अहवालामध्ये टोटली पंचवार्षिक डिपॉझिट आणि संबंधीची माहिती आपल्या समोर आहे. ही सगळी वाचून दाखवण्याऐवजी जर आपल्याकडनं काही प्रश्न आले तर त्याची आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू.